टोमॅटो रस्सम खायची इच्छा होतीये ना, माझी सुद्धा फार होतीये. तोंडाची टेस्ट गेली असेल ना, तेव्हा रस्सम, कोणताही रस्सम टेस्ट एन्हान्स करण्याचं काम खूप चांगल्या प्रकारे करतं. आणि टोमॅटो रस्सम मला खूप आवडतो. टोमॅटो रस्सम काय, मला सर्वच रस्सम खूप आवडतात, पण आज आपण बनवणार आहोत टोमॅटो रस्सम. त्याच्यासाठी मी सर्वात आधी एक काम केलं, ते म्हणजे चिंच घेतली थोडीशी आणि थोडासा गूळ गरम पाण्यात भिजत ठेवला. बरं, चिंच तुम्ही तितकीच घ्या जितकं आंबट खाणं तुम्ही बेअर करू शकता, कारण ह्याच्यासोबत आपण टोमॅटो सुद्धा घेणार आहोत. म्हणून मस्तपैकी चिंच आणि गूळ अर्धा तास गरम पाण्यात मुरायला ठेवून दिला. मस्त मऊ झाल्यानंतर त्याला कुस्करून त्याला मिक्स करून घेतलं आणि चहाच्या गाळणीमध्ये ओतून त्याचा पल्प वेगळा करून घेतला. चिंचेला कसे रेषा असतात, बिया असतात, त्याची थोडीशी स्किन सुद्धा असते. ती अशी गाळणीने आपण गाळून घेतलं ना की आपल्याला क्लिअर असा चिंचेचा आणि गुळाचा पल्प भेटतो, चिंचेचा कोळ भेटतो. म्हणून मी ते गाळणीतून गाळून घेणंच प्रेफर करते. नेक्स्ट स्टेप होती, मी तूर डाळ आणि टोमॅटो एकत्रच उकडून घेतले होते 5 शिट्या करून. एकदम मऊ झालेली डाळ आपण रवीच्या मदतीने थोडीशी मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये खूप सारं पाणी ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण उकडलेले टोमॅटो सुद्धा थोडेसे स्मॅश करून घेणार आहोत रवीच्या मदतीने. ते झालं की आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे ती रस्सम बनवायची. त्याच्यासाठी मी गॅसवर ठेवलेला आहे टोप, त्याच्यावरती टाकलेली आहे आपली पाणी ॲड करून ठेवलेली तूर डाळ. तिला एक छानशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत उकडलेला टोमॅटो जो स्मॅश करून घेतलेला आहे तो. आणि मग त्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची. ती उकळी येते तोपर्यंत आपण करणार आहोत दुसरं काम. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे चिंचेचा कोळ, त्याच्यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला 1 ते 1.5 टोमॅटो, खूप सारी हिरवीगार कोथिंबीर. हे सर्व हाताने मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याने टेस्ट खूप जास्त एन्हान्स होते. म्हणून हे सर्व मिक्स झालेलं जे चिंचेच्या कोळातलं टोमॅटो आणि कोथिंबीरीचं जे मिश्रण आहे ते मी उकळणाऱ्या आपल्या रस्सममध्ये ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून त्याला अजून एक उकळी येऊ दिलेली आहे. रस्सम बनवायचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, पण हा माझा मोस्ट फेवरेट आहे. छानपैकी एक उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत घरी बनवलेला रस्सम मसाला. 2 चम्मच मी रस्सम मसाला ॲड केलेला आहे. त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मग केलेली आहे फोडणीची तयारी. त्याच्यासाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यावरती मस्तपैकी मोहरी तडतडू दिली आणि मग जिरे टाकले. खूप सारी लसूण आणि थोडंसं हिंग टाकून त्याला लालबुंद होईपर्यंत परतून घेतला आणि त्याच्यावरती टाकलेल्या आहेत बोर मिरच्या आणि चवीनुसार हिरव्या मिरच्या. थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे आणि हे छान आपली तडतडणारी फोडणी आपल्या उकळणाऱ्या मस्तपैकी रस्समवरती ओतून घेतलेली आहे आणि पुन्हा एक उकळी काढून घेतलेली आहे. एक उकळी आल्यानंतर आपलं रस्सम तयार झालेलं आहे. त्याच्यावरती खूप सारी हिरवीगार कोथिंबीर भुरभुरा आणि गॅस बंद करा. हे गरमागरम रस्सम तुम्ही सर्व करा. ते तुम्हाला आवडेल तसं खाऊ शकता. सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता, भातासोबत सुद्धा सर्व करू शकता, पण तुमची टेस्ट डबल होणार यात काही वादच नाहीये. मग वाट कसली बघताय? आपल्या गरमागरम रस्समला एक गरमागरम लाईक तर झालाच पाहिजे. तो पटपट द्या बरं आणि कमेंटमध्ये खूप सारे टोमॅटो शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टोमॅटो रस्सम एन्जॉय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कोणतं रस्सम खूप जास्त आवडतं ते. एन्जॉय, बाय.